7वा राऊंड चालू झालाय आणि बाबूनी जॉईनिंग केली आहे. हसू नका रे. अरे गोरे काहीतरी जोक झालाय. हा सांग 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 असे. अरे सांग हे उत्सुक आहेत बघायला किती बघ. असं सांग ना मी कट करतो. सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला ब्लॉगिंगचा 3रा दिवस आणि वर्कआउटचा पण. आणि आज लवकरच आलो ग्राउंडला. सकाळी आलो 6 वाजता ग्राउंडला टच झालो आणि आता अर्धा ते पाऊण तास झाला आहे. अर्धा पाऊण तास झालं फक्त आम्ही वॉकिंगच केले, कारण की कालच्या ज्या बँड एक्सरसाइजमुळे ना पाय अजून जाम झालेत, फक्त मांड्या जाम झालेत. मग आज जास्त काय नाही, आज नॉर्मल रनिंग करणार आहे. रनिंग किती करतो आता ते बघूया आपण पुढे. त्यानंतर स्ट्रेचिंग करेल. आज तुम्हाला स्ट्रेचिंग बघायला भेटेल वेगवेगळी. आज स्ट्रेचिंग करेल. अजून 1-2 जण मित्र येत आहेत, अजून आले नाहीत. फोन केला होता, येतील एक 5-10 मिनटात. मग ते लोक आल्यानंतर एक्सरसाइज चालू करूया. पहिला रनिंग करूया, मग स्ट्रेचिंग करूया. आज तुम्हाला बॉडीसाठी मस्त स्ट्रेचिंग दाखवतो. संकेतची एंट्री झालेली आहे ग्राउंडला. अजून एक मेंबर येतोय हो. आणि सकाळी 6 वाजता येणार होतो आम्ही ग्राउंडला. आत्ता झालेत 6:40. ह्यांच्यामुळे आम्हाला फक्त 40 मिनटं वॉकिंग करायला लागली. अजून एक जण येतोय. आला ना? कोण आहे? विशाल आहे वाटतं. नाही ना? तर बघूया. आता एक जण आला की लगेच आम्ही रनिंग स्टार्ट करू. रनिंगची सुरुवात झालेली आहे. आमचे 3 राऊंड झाले ना, 4था चालू आहे. 3 राऊंड झाले आणि 14 राऊंड चालू आहे. रोजच्या पेक्षा आज स्लोच आहे रनिंग. 2 मिनटात 1 राऊंड होत आहे. 400-450 मीटरचा. त्याप्रमाणे स्पीड खूप स्लो आहे. अजून एक जण यायचा बाकी आहे, त्यासोबत अजून रनिंग होईल जास्त. स्पीड का बादशाह आज बोलला संकेत बोललाय आज. गोंगा बोला. गोंगा नाही तो. ठीक आहे, बघूया. आज कमीत कमी 8-10 राऊंड मारूया आपण आज, है ना? 8 ते 10 राऊंड आज मारायचीच आहेत काय पण करून. नाहीतर घरी नाही सोडणार कोणाला आज. का हे मला सोडतात काय माहिती. मला घेतात घरी, काय नाही. थोडं स्पीड वाढवूया का आपण? थोडं स्पीड वाढवतो आता. बॉडी गरम झाली ना, थोडं स्पीड वाढवतो आता. 7वा राऊंड चालू झालाय आणि बाबूनी जॉईनिंग केली आहे. हा बाबू उशीर काय झाला? रात्री बाहेर गेला होता, लेट झाला. उद्या लवकर आहे. उद्या चॅलेंज आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक चॅलेंज बघायला भेटणार आहे. ते आता या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, उद्याच्या व्हिडिओमध्ये. रोज काहीतरी नवीन करायला पाहिजेच. मग बॉडीमध्ये ग्रोथ कधी होणार? रोज तेच करत राहिलो तर बॉडीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी थोडंसं थ्रिलिंग. शरीराला पण त्रास देणं महत्त्वाचं आहे, मगच तर फिटनेस येणार. बाकी काय नाही. हा शेवटचा राऊंड चालू आहे. 10वा राऊंड झाला. 10वा. किती अभिमानाने बोलते 10वा राऊंड चालू आहे. एक तर आलाय उशिरा. थोडं अजून फास्ट घेऊया. 10वा राऊंड झाल्यानंतर नाही, पण रोजच्या पेक्षा स्पीड कमी आहे ना आज, त्यामुळे 10 राऊंड जमलेत आज. जर स्पीड जास्त असतं ना इतक्या लवकर 10 राऊंड नाही जमणार जास्त स्पीडमध्ये. सक्सेसफुली 10 राऊंड कंप्लीट केलेत आज आम्ही इतक्या वर्षानंतर. हां सांगा, लास्ट टाईम मला आता आठवत पण नाही. आम्ही 10 राऊंड 15 राऊंड 2018 रे. हां 2018 नंतरच इतक्या लवकर. हां नाही, ते वर्कआउटमुळे वगैरे जरा फरक पडला. बँड एक्सरसाइज केली, ड्रिल केली, त्याच्यामुळे जरा पायामध्ये स्ट्रेंथ आली. 10 राऊंड म्हणजे 4 ते 4.5 किलोमीटर रनिंग झाली. 4.5 ना. हां आपण 450चा राऊंड मारतोय.
आता बघूया, पुढे स्ट्रेचिंग करायचे. अश्विन पाठीमागे स्किपिंग मारतोय, थोडं स्किपिंग पण मारूया आज. पहिला आम्ही हां 1 मिनिटामध्ये किती स्किपिंग मारतोय ते पण चॅलेंज आपण घेऊच पुढे. पण आता आज फक्त स्ट्रेचिंग करणार आहे, कारण की स्ट्रेचिंगमुळे मसल रिकव्हरी चांगली होते, इंजुरी पण रिकवर होते. आणि मोस्टली जर रोज आपण स्ट्रेचिंग केली ना थोडीफार 5-10 मिनटं तर इंजुरी होत नाही. तर बघूया आता पुढे स्ट्रेचिंग करूया. अश्विन स्किपिंग मारतोय. किती टार्गेट आहे अश्विनाचं स्किपिंगचं? टार्गेट किती आहे स्किपिंगचं आज? 500 स्किपिंग 1 मिनिटात? हां 1 मिनिटात नाही. किती झाल्या? 250 झाल्या, 250 बाकी. 500 स्किपिंग काय नाही, नॉर्मल आहे. पहिला आपण 10,000 मारायचो, 10,000 15,000 स्किपिंग मस्त आहे. कोण मोजतंय का? कोणला मोजत आहे? पोलीस भरती का टायगर आहे भाई? मोजतंय. ठीक आहे. ही स्किपिंग चांगली आहे, हलकी आहे ना? ठीक आहे म्हणून म्हणलं त्यांचं. हा माझी आहे का भाई? 1 मिनिटामध्ये पहिला किती मारायचं? 1 मिनिटामध्ये विसरलो. 150 मारायचं. 150 रेकॉर्ड होता. त्याच्यानंतर मी मारायचो 1 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर पहिलं कोण होतं? तू मारायचं. म्हणजे कोण? संकेत. आमचा एक मित्र होता कीर्तिराज, हा तो स्किपिंग तोडायचा. कीर्तिराज सावंत. कीर्तिराज भारी मारायचा स्किपिंग. पहिल्यासारखी मजा नाही राहिली बाबा आपण. जर कीर्तिराज तू हा व्हिडिओ बघत असशील तर कमेंट कर, जेणेकरून बाकीच्यांना कळेल. तो लॅब्रिन मधला आकाश पाटील माहिती आहे? आता बाबू मारतो स्किपिंग. सुरुवात झाली आहे बाबूची. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 31 32 33 34 35 50. अच्छा असं बाबू, थोडीशी गडबड झाली पण चालून जातं. ह्या स्किपिंगमधल्या थोड्या वेगळ्या व्हरायटी आहेत, त्या तुम्ही ट्राय करू शकता. ह्याच्याने स्टेपिंगला फरक पडतो बाबू. रनिंगमध्ये जी आपली स्टेपिंग असते ती कमी जास्त असते. जर ह्या पद्धतीने तुम्ही जर स्किपिंग मारली तर तुमच्या रनिंगची रनिंगची जी लेंथ आहे, म्हणजे अंतर कव्हर करण्याचं जे आहे ते ह्याच्यामुळे ते अंतर लवकर कव्हर होतं. बाबू फेमसच आहे. ही क्रॉस स्किपिंग आहे ना बाबू? म्हणजे तुम्हाला फोडून दाखवतो मी कशी आहे क्रॉस स्किपिंग. आणि आता मेन पवार अकॅडमीचे संस्थापक संकेत पवार सुरुवात करत आहेत स्किपिंगला. हां संकेत चालू कर. रत्नागिरीचा ढाण्या वाघ का फुटाण्या वाघ? बिबट्या. रत्नागिरीचा बिबट्या नाही. संकेतबद्दल एक खासियत आहे की ते डुकराचं नको सांगायला, नाहीतर हेड भेटेल आपल्याला. बघा संकेतचा स्टॅमिना बघा तुम्ही. हा एका दिवसाचा स्टॅमिना नाही आहे, कमीत कमी. नाही नको बघा ते किती स्मूथनेस आहे त्याच्या, म्हणजे ह्याच्यावरून कळतं की त्यांनी किती वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. बघू शकता हसत मारतोय तो. त्याला म्हणजे असं वाटतच नाही की तो प्रॅक्टिस करतोय. त्याचा चेहरा बघू शकता तुम्ही. चेहरा शिलाजीतची पॉवर किती बघू शकता. हे नाही रे. अशा प्रकारे बाबूचा रेकॉर्ड मोडणार होता, म्हणून बाबूने हे सगळं षडयंत्र रचलंय. शिलाजीत पॉवर बघितली असाल. स्किपिंग वगैरे झाली सगळ्यांची आणि आता नॉर्मल स्ट्रेचिंग चालू आहे. पण आज फुल स्ट्रेचिंग करायला जमणार नाही आहे आणि कवर पण करता येणार नाही, कारण की जॉबला जायचं आहे आज. त्यामुळे नंतर कधी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉडीसाठी जी उपयोगी ठरते ती पूर्ण स्ट्रेचिंग दाखवेल, की जेणेकरून बॉडीला आपल्याला
म्हणजे मसल रिकव्हरी बोला किंवा काही प्रॉब्लेम असतील ते स्ट्रेचिंगमुळे ते रिकवर होतात. असो नका रे. अरे गोरे. काहीतरी जोक झालाय. हा सांग 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 असे. अरे सांग हे उत्सुक आहेत बघायला किती बघ. असं सांग ना मी कट करतो. हे माहिती का चालू कर. हा आता बंद कर. हा बंद कर. थांब थोडं स्ट्रेचिंग चालू आहे. थांब थोडं व्हायचं. स्ट्रेचिंग चालू आहे आणि नवीन आहे सांभाळून घ्या. ते अच्छा मार्केटमध्ये नाही. स्ट्रेचिंग चालू आहे आणि हे जे मी आता करतो ते आहे बटरफ्लाय. ह्याच्याने काय होतं की हा इथला जो मसल आहे थाईचा तो रिलीज होतो. आणि अश्विन काय करतो दाखव. काय अश्विन इकडे दाखव. सिक्कीत मागे मागे जाऊ नको. मस्त का रे बाबू माझं नाही करून बघा. माझं घरी केलं तरी चालेल. ग्राउंडवर यायची गरज नाही आहे. हा हे करायला तुम्हाला असंच नाही की ग्राउंडवर यायची गरज आहे. उभं पण तुम्ही घरी सुद्धा करू शकता. आणि आता बाबू उभा राहता. उभा राहू शकतो. उभा राहा बाबू. अरे काय नाही नॉर्मल आहे. उभा झालं. नाही बाबूची इच्छा नाही वाटते. इच्छा आहे बाबूची. बाबू उभा राहिला आता. तास काय नाही. बाबू. हा पाय घट्ट पकड. आता बोला. देखो ना देखो ना. असू द्या चालतं. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. आणि जर तुम्हाला आम्ही जे वर्कआउट करतोय ते आवडत असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील, आमचा फ्रेंड सर्कल तुम्हाला थोडा पण एंटरटेन करत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि सबस्क्राईब तर नक्की करा. कारण की फक्त महाराष्ट्रच नाही, भारत नाही तर जगभरातील प्रत्येक माणसासाठी सबस्क्रिप्शन हे फ्री ठेवलेलं आहे. बाय बाय. आवडत नसेल तरी पण सबस्क्राईब करा.